महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आजचा विषय आहे इतिहासाच्या पानात हरवलेला रायगडचा महार. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. ज्या जातींना वर्णव्यवस्थेत साधे शिवूनही घेत नव्हते, त्या सर्व जातींना छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात तलवार देऊन स्वराज्यासाठी शौर्य कर्तृत्व करण्याची जबाबदारी दिली. मग या उपाशीपोटी मावळ्यांनी राजांचा प्रत्येक शब्द आदेश समजून स्वराज्यासाठी आपले प्राण घालवले. हे सर्व का घडत होते, तर फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी. या महाराष्ट्राच्या भूमीत ज्यांनी धर्माच्या नावावर ज्यांना अस्पृश्य म्हणून जगणे असह्य करून ठेवले होते, त्या सर्व लोकांत शिवाजी महाराजांनी धर्ममार्तंडांची दादागिरी संपवून आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी करून घेतले. त्यांना माणूस म्हणून माया केली. आपल्या राज्यात मान सन्मानाचे पद मिळवून दिले. जात काय असते, जातीयता काय असते, जशी ही सर्व माणसे विसरून गेली होती. साहजिक आहे, कोणत्याही जनतेस जर वाटले की येणारे राज्य हे आपल्याला न्याय देणारे, आपल्या मुलाबाळांना संरक्षण देणारे, आपले जगणे हे सर्वसामान्य जनतेप्रमाणेच असेल, याची खात्री या 18 पगड जातीला वाटली असेल. म्हणूनच तर त्यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वेळप्रसंगी जीव देण्याचीही तयारी दर्शवली. का तर आपला राजा आपल्या मुलाबाळांचा पालनकर्ता होईल, आपल्या येणाऱ्या पिढीला या जातीयतेच्या जाचातून मुक्त करेल. म्हणूनच राजे छत्रपती शिवाजी महाराजच पाहिजे, ही अखंड महाराष्ट्र जनतेची भावना झाली असेल काय, ती झालीच होती. अशीच या 18 पगड जातीत एक जात होती, जी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, त्यांच्या शब्दासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत होती. ती जात होती महार. महार जातीची शौर्यगाथा इतिहासाच्या पानांतून पाहायला मिळतेच. सिद्धनाग, रायप्पा, सातारा नागेवाडीचे महार यांना तर इनामदार ही पदवी मिळाली होती. असे अनेक महार मावळे शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते व त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाची, शौर्याचे किस्से इतिहासात वाचायला मिळतच आहेत. असाच एक महार होता, जो इतिहासाच्या पानांत गडप झाला, परंतु त्याची आख्यायिका आजही प्रसिद्ध आहे. जसा रायनाक महार म्हटल्यावर रायगडाची आठवण होते व त्यांना पेशव्यांनी टकमक टोकावरून कडेलोट करून मारले, याबाबत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच लिहिले व त्याबाबतचा व्हिडिओ आपण हा पाहू शकता. त्यात सविस्तर माहिती दिली आहे. तरी असाच एक महार होता व त्याचाही इतिहास रायगड किल्ल्याशी संबंधित होता. तर त्यासाठी तुम्हाला आधी रायगड किल्ल्याची थोडी माहिती सांगतो. रायगड किल्ला, ज्याला पूर्वी रायरी किल्ला म्हणून ओळखले जायचे, 1656 मध्ये चंद्रराव मोरे यांच्याकडून किल्ला जिंकून शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी करून 1674 मध्ये आपल्या राज्याची राजधानी म्हणून या किल्ल्याला व या भागाला निवडले. सह्याद्री पर्वत रांगेत असलेला हा किल्ला महाडजवळ आहे. हा किल्ला बांधून पूर्ण झाला तेव्हा याचा एक महत्त्वाचा भाग टकमक टोक व हिरकणीचा बुरुज किंवा कडा, अनेक महत्त्वाच्या भागांपैकी हाही महत्त्वाचा भाग असलेली किल्ल्यावरील स्थाने आहेत. हिरकणीचा कडा व त्याबाबतची झालेली कहाणी ही इतिहास प्रसिद्धच आहे. थोडी याबाबत माहिती आपण पाहू. हिरकणी नावाची पाचाड गावानजीकच्या
कोळस गावची एक गवळण दूध घालण्यास रायगड किल्ल्यावर येत असे. परंतु एक दिवस जाबता बंदीची सायंकाळची तोफ उडाली नि गडाचे दरवाजे बंद झाले व हिरकणी रायगड किल्ल्यावर अडकली. तेव्हा गावात घरी तिचे लहान तान्हे मूल होते. या मुलाच्या प्रेमापोटी ती अंधार पडल्यावर कड्यावरून किल्ला खाली उतरून गेली व दुसऱ्या दिवशी रोजच्या प्रमाणे गडाच्या किल्ल्यावर दूध देण्यास हजर राहिली. हे पाहून गडावरील मावळे अचंबित झाले व याबाबतची माहिती त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितली व पुढे काय झाले ही सर्व माहिती महाराष्ट्राला माहीतच आहे. अशीच एक आख्यायिका रायगड किल्ल्याबाबतची महार मावळ्याची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला बांधून पूर्ण झाल्यावर एक दिवस आसपासच्या लोकांची सभा बोलविली व मुख्य दरवाजे व ठरलेल्या पायवाटा वगळून दोर किंवा शिडी न वापरता जो कोणी पायथ्यापासून गड चढून वर येईल त्याला मोहरांची एक पिशवी आणि सोन्याचे कडे बक्षीस जाहीर केले किंवा पैज जाहीर केली. तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर टकमक टोक व किल्ल्याच्या चारही बाजूंनी तुटत्या कड्यांचा भाग डोळ्यांसमोर येऊ लागला. त्यामुळे कोणीही पुढे येऊन महाराजांची पैज स्वीकारण्यास तयार होईना. तेव्हा एक महार पैजेचा विडा उचलण्यास पुढे आला व त्याने ती पैज स्वीकारली व एका विशेष बाजूने गड चढून नगारखान्यावर निशाण चढवून दाखवले व तेही महाराजांनी ज्या अटी घातल्या होत्या ते पूर्णपणे पूर्ण करून हे पाहून महाराजांनी त्याची पाठ थोपटली. जाहीर केलेले बक्षीस त्या महार व्यक्तीस दिले व लगेच महाराजांनी जेथून तो महार चढून आला त्या ठिकाणी तटबंदी बांधून टाकली. तर यावरून दिसते महाराजांची पैज लावण्याची दूरदृष्टी किती मोठी होती. रायगड पायथ्यालगत राहणारे रहिवासी हे यांना किल्ला कसा सर करावयाचा किंवा कसे वर जाता येईल मुख्य रस्ते सोडून याबाबतची संपूर्ण माहिती असेल व त्याच रस्त्याचा फायदा घेऊन शत्रू किल्ल्यावर येऊ शकतो याची काळजी म्हणून छत्रपतींनी ही नामी शक्कल लढवली व हे काम आसपासच्या गावातील फक्त एका महार व्यक्तीने करून दाखवले. त्या धाडसी महाराचे नाव आणि ती गडाची वाट या दोन्ही गोष्टी आज इतिहासाच्या पडद्याआड लपून गेल्या आहेत व त्यानंतर काही वर्षांनी हिरकणी गवळणीने केलेला असाच पराक्रम इतिहासाच्या पानांत जिवंत राहिला. याचे कारण तो फक्त महार होता म्हणून की काय असे मनात आल्याशिवाय राहत नाही. परंतु बहुजन इतिहासकारांनी आज हातात लेखणी घेऊन संशोधन करून या इतिहासात गडप झालेल्या गोष्टी बाहेर काढाव्यात हीच या व्हिडिओ मागच्या माध्यमातून विनंती. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हातात लेखणी ही नुसती पोट भरण्यास दिलेली नाही याची सतत आठवण ठेवावी व इतिहासातील योद्धे शोधून जगाच्या पुढे मांडावेत. याबाबत मला जी माहिती माझ्या वाचण्यात मिळाली ती मी तुमच्यासमोर मांडत आहे. ही माहिती रायगड नावाचे पुस्तक लेखक प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकात उपलब्ध आहे व याबाबतची माहिती अधिक स्वरूपात कोणाकडे असल्यास व ती कोणत्या पुस्तकात आहे तेही कमेंटमध्ये लिहावे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. जय भीम. नमो बुद्धाय.